आज 15 ऑगस्ट निमित्त सटाणा येथे आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून गिरी यांनी आमंत्रित केले। खरोखर असा कार्यक्रम मी पहिल्यांदाच बघितलाय। खरोखर समाजात असं काही समाज बांधव आहे की त्यांच्या नावाचा कुठेही लेखाजोखा नाही, परंतु निस्वार्थ मनानं दिव्यांग विद्यार्थ्यांचं संगोपन करणारे असे आमचे बाळा गिरी व गिरी मॅडम हे करत आहे। मी त्यांच्या कार्यक्रमानिमित्त त्यांना मनापासून त्रिवार वंदन करतो। खरोखर सटाणा शहरामध्ये असे काही रत्न आहे की त्यांची समाजानं खरोखर दखल घेतलेली नाही। गिरी सर म्हणजे परीस आहे आणि ते त्यांच्या सहवासात जे समाज बांधव व विद्यार्थी आले त्यांनी त्यांचे सोनच केलं असे गिरी सर, त्यांना मानाचा मुजरा। खरोखर आज प्रमुख पाहुण्यांमध्ये अनेक समाजाचे मोठमोठे नेते या कार्यक्रमासाठी हजर होते। कातीलाल शाह, वणीचे शांतीलाल जी मेहता, निफाड देवपूरचे अनेक जे नाव घेता येणार नाही इतके मोठे लोक या संस्थेचे सर्व संचालक बोर्ड हजर होते। देवळ्याचे मांगी भाऊ संचेती हे पण या कार्यक्रमास उपस्थित होते। त्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे दिव्यांग मुलांनी जे देशभक्तीपर गीते सादर केली त्या मुलांचं विशेष कौतुक। काही जे मुलं होते त्यांना हात नव्हते, काहींचे पाय अपंग, काहींना पाय नव्हते, अशा मुलांनी जे पथनाट्य देशभक्तीपर गीते सादर केली ते अप्रतिम होते। या कार्यक्रमात भाषणामध्ये डोळ्यांचे पॉन फिटेल असं भाषण निफाड देवपूरचे सर यांचे होते। खरोखर एक काशी नाही तर चालेल, परंतु सटाणाला येऊन या दिव्यांग शाळेला भेट द्या अशी त्यांनी आवर्जून भाषणामध्ये नाम उल्लेख केलेला आहे। कार्यक्रमामध्ये गिरी सर्व त्यांचे सर्व सहकारी यांचे मनापासून आभार। असाच कार्यक्रम वेळोवेळी घडत राहो आणि गिरी सर्व मॅडम यांना पुनश्च एकदा आमच्या देवळा कमिटी व दशनाम गोसावी समाज यांच्याकडून भरभरून शुभेच्छा। आपल्या हातून असेच अनाथ मुलांचं संगोपन व्हावं व अनाथ मुलांचं गिरीश सर्व मॅडम हे आईवडील आहेत असं म्हणायला हरकत नाही। आपला समाजसेवक दादा गोसावी, देवळा, कणकापूर।